नांदणी जैन मठातील महादेवी हत्येबाबत एक सध्या मोठी बातमी समोर आलेली आहे। महादेवी हत्येला परत सुखरूप कोल्हापुरात आणण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात असून वनतराच्या अधिकाऱ्यांनी नांदणी इथंच पुनर्वसन केंद्र उभारण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात जी मठाबरोबर राज्य शासन रीट याचिका दाखल करणार आहे त्याच्याबरोबर त्यामध्ये आम्हीही सहभागी होणार असल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे महादेवी हत्ती जी आहे ती पुन्हा एकदा कोल्हापुरात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरं तर महादेवीला वनतारा पशुसंवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आलं होतं। यानंतर नांदणीबरोबरच कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र आणि परदेशातून देखील आक्रोश व्यक्त केला जात होता, निषेध व्यक्त केला जात होता। कोल्हापुरात विविध आंदोलने झाली, निषेध आंदोलने झाली, मोर्चे झाले। खासदार धैर्यशील माने असतील यांनी, त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक, कृष्णराज महाडिक असतील, इतर सर्व नेत्यांनी वन अधिकाऱ्यांशी, त्या वनताराच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली होती। त्यानुसार ते अधिकारी कोल्हापुरात आले आणि कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक झाली या बैठकीला जिल्हाधिकारी असतील, मठाचे महास्वामीजी असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, याचबरोबर इतर जे नेते होते ते उपस्थित होते। यावेळेला त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन आम्ही करत आहोत, स्थानांतराचा निर्णय हा आमचा नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतील त्या पूर्ण केल्यानंतर आम्ही आपल्याकडं महादेवीला सुपूर्द करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळेला विहानकर्णी जे वनताराचे व्यवस्थापक आहेत त्यांनी भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांनी नांदणी इथंच एक पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। त्यामुळं महादेवीवर जे काही उपचार असतील, जे काही त्याची निगा राखण्याची गरज असेल ते नांदणीमध्येच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। खासदार धैर्यशील माने यांनी यापूर्वीच असं वक्तव्य केलं होतं की नांदणी इथंच तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे महादेवी हत्तीची काळजी घ्यावी आणि आम्ही ती घेण्यासाठी सक्षम आहोत असं त्यांनी बोलले होते। त्यानुसारच आज व्यवस्थापनाने जी काही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिलेली आहे यावरून हे स्पष्ट होतं आहे। माजी खासदार राजू शेट्टी असतील, त्यांनी नांदणी ते कोल्हापूर या दरम्यान जवळपास 45 किलोमीटर पदयात्रा काढली होती। या पदयात्रेमध्ये लाखो भाविक असतील, महादेवी हत्तीनी प्रेमी असतील, हे सर्वजण सहभागी झाले होते आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला होता। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याबरोबरच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील स्वाक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली होती। या मोहिमेला जवळपास 2.5 लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत प्रतिसाद देत हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले होते आणि हे सर्व जे गुगल फॉर्म होते हे गुगल फॉर्म देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी सुपूर्द देखील केले होते। एकूणच जर बघायला गेलं तर लोकभावना आणि लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा अखेर त्याला यश येण्याची चिन्ह काहीशी दिसत आहेत। एकूणच आज जर बघायला गेलं तर नांदणी येथे थोड्याच वेळामध्ये वनतराचे काही अधिकारी येऊन भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। या भेटीत नेमकं काय घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खासदार धैर्यशील माने यांच्यासोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती। या भेटीमध्ये अमित शहा यांनी केंद्र स्तरावर महादेवीला परत कोल्हापुरात पाठवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं होतं। एकूण जर बघायला गेलं तर जैन समाज असतील किंवा सर्व धर्मीयांचे लोक असतील, महास्वामीजींची जी काही संयम असेल आणि लोकप्रतिनिधींनी केलेले आंदोलन असतील, कोल्हापूरकरांचा आक्रोश पाहता महादेवी लवकरच कोल्हापूरमध्ये येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, केके न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।